रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सर्व सुख
दजाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर दजाचे जगदानी तोच मनी स्मरावा तोच मनी स्मरावा तोच मनी स्मरावा जगदानी तोच मनी स्मरावा तोच मनी स्मरावा मनी स्मरावा समपाय कर कटी उभा तटी भिवरेच्या उभा तटी भिवरेच्या उभा तटी भिवरेच्या समपाय कर कटी उभा तटी भिवरेच्या उभा तटी भिवरेच्या उभा तटी भिवरेच्या पाहिल्या वेध लावी बैसे जीवी जडोनी बैसे जीवी जडोनी बैसे जीवी जडोनी पाहिल्या वेध लावी बैसे जीवे जडोनी पैसे दिवे रडोनी पैसे दिवे रडोनी म्हणे भक्ती काजा धावेला जालवला हे धावेला जालवला हे धावेला जालवला हे भक्ती काजा धावेला समपाय कर कटी उभा तटी भिवरेच्या
विवरेच्या उभा तटी विवरेच्या समपाय करकटी उभा तटी विवरेच्या उभा तटी विवरेच्या उभा तटी विवरेच्या कुमार जय जय विठोबार कुमारी कुमार जय जय विठोबार ब्रिदजाचे जगदानी 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 तोची मनी स्मरावा तोची मनी स्मरावा समपाय
जगदानी जाते जगदानी जाते जगदानी तोची मनी स्मरावा तोची मनी स्मरावा तोची मनी स्मरावा समपाय कर कटी समपाय कर कटी माने स्मरावा कोटी माने स्मरावा कोटी माने स्मरावा समपाल करते
वेद ज्याचे जगदानी वेद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या पाहिल्या वेध लावी बैसे जीवे जडोनी समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या तुका म्हणे भक्ती काजा तुका म्हणे भक्ती काजा धावेला जा लवला हे समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या पांडुरंगा करू प्रथम प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्वय जननी देवाची मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा वारकरी संतांचा ज्याचे जगदानी वेद ज्याचे जगदानी तोची मने स्मरावा समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून मानव मात्राला अत्यंत महत्वाचा उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल
आजवेकर फडावरील इचलकरंजी या ठिकाणचं हे मुख्य अधिष्ठान आणि या ठिकाणी पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने सुरू असलेला हा जो सप्ताहाचा उत्सव, या उत्सवातील आजची सेवा माझ्याकडं आलेली आहे. अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संतांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी हे आजवेकर फडावरचं असलेलं जे अधिष्ठान, या अधिष्ठानाला वंदन करून पूजनीय वंदनीय आजवेकर महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित असणारी सर्व फडावरची सर्व भाविक आणि सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि मानव मात्राला उपदेश करणारा अशा प्रकारचा हा अभंग आहे. उपदेश करणारा म्हणजे सांगणारा. सांगण्यालाच काय म्हणतात? उपदेश म्हणतात. पण जरी सांगण्याला उपदेश म्हणत असले, काहीतरी सांगितलं म्हणजे त्याला उपदेश म्हणत नाहीत. सांगण्यामध्ये उपदेश असतोच असं नाही, पण उपदेश जिथं केलेला असतो तिथं सांगितलेलं असतं. न्यायशास्त्राच्या भाषेत जर थोडंसं सांगायचं झालं तर सांगणं आणि उपदेश यांचा व्यापक भाव संबंध आहे. सांगणं अधिक देशामध्ये असतं, उपदेश हा कमी देशात असतो. उपदेशाची परिभाषा जर शास्त्राच्या दृष्टीने सांगायची झाली तर ज्या सांगण्यामध्ये अज्ञात ज्ञापकत्व आणि सप्रयोजनत्व असतं अशा प्रकारच्या सांगण्याला उपदेश म्हणतात. म्हणजे जे सांगितलेलं आहे ते अगोदर अज्ञात असावं लागतं. पहिलंच माहित आहे लोकांना, जे ज्ञात आहे ते जर कोणी सांगत असेल तर त्याला ज्ञात ज्ञापकत्व म्हणतात, त्याला अज्ञात ज्ञापकत्व नाही. जी गोष्ट कोणत्याही प्रमाणाने कशाच्याच द्वारा ज्ञात नाही, जी अज्ञात आहे, अशा गोष्टीचं जर प्रतिपादन केलेलं असेल तर त्याला उपदेश म्हणावा. आणि जे सांगितलेलं आहे ते अज्ञात जरी असलं तरी ते व्यर्थ असून चालत नाही, ते सप्रयोजन असावं लागतं. सप्रयोजन, प्रयोजन शब्दाचा अर्थ फल, त्याला फल असावं लागतं. तर मग त्या सांगण्याला काय म्हणतात? उपदेश म्हणतात. म्हणजेच अज्ञात ज्ञापकत्व आणि सप्रयोजनत्व ज्या सांगण्यामध्ये आहे अशा प्रकारचं जे सांगणं असतं त्या सांगण्याला उपदेश म्हणावं. तर हे थोडंसं शास्त्रीय परिभाषा थोडीशी जड जात असेल. सरळ सरळ साध्या भाषेमध्ये सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगतो की उपदेश म्हणजे जे आपल्या हिताचं सांगितलेलं असतं त्याला उपदेश म्हणतात. विठ्ठल
हिताच्या सांगण्याला उपदेश म्हणतात. आणि तुकोबाराय या अभंगातून आपल्याला उपदेश करतात, म्हणजे आपल्या हिताचं सांगतात. हिताचं का बरं सांगत असतील आपल्याला? त्याचं कारण आहे काय? आपल्याला आपलं हित कळत नाही. कळतंय आपल्याला हित नाही. वाटतं आपल्याला हित व्हावं, सर्वांना वाटतं आपलं हित व्हावं. असा कोण आहे जगामध्ये की ज्याला आपलं हित व्हावं असं वाटत नाही? लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत खटावर पडलेला आहे, त्याला उठता येत नाही, तिथपर्यंत कुणीही असो, सगळ्यांना वाटतं आपलं काय व्हावं? हित व्हावं. कोणत्याही क्षेत्रातला, कोणत्याही देशातला, कोणत्याही वेशातला, कोणत्याही जातीतला कुणीही असो, कोणत्याही वयाचा, कोणत्याही परिस्थितीतला, प्रत्येकाची ही अपेक्षा असते की आपलं हित व्हावं. मग तो शेतकरी असो, दुकानदार असो, नोकरदार असो, भजन करणारा असो, कीर्तन करणारा असो, काहीच करणारा जरी नसला तरी त्यालाही वाटतं आपलं काय व्हावं? हित व्हावं. स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो, सगळ्यांना वाटतं हित व्हावं. पण नुसतं वाटलं म्हणजे हित होत नाही. त्याच्यासाठी साधना करावी लागते, साधन करावं लागतं. आणि ते साधन सुद्धा कोणतं तरी साधन केलं म्हणजे हित होत नाही. हिताचं साधन केलं तर हित होईल. कोणतं तरी साधन कसं करून कसं काय? तुम्हाला समजा इथून आता पंढरपूरला जायचंय. पंढरपूरला जायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? चालावं लागेल ना. रस्त्याने चालावं लागेल. नाही चालले तर गाडीत बसावं लागेल, गाडीने जावं लागेल, पण रस्त्याने जावं लागेल ना. रस्त्याला लागावं लागेल. पंढरपूरला जायचंय तर अगोदर रस्त्याला लागा. रस्त्याला लागल्याशिवाय पंढरपूरला जरी जाता येत नसलं, ऐका, तरी कोणत्या रस्त्याला लागून पंढरपूरला नाही जात. पंढरपूरला जाण्यासाठी रस्त्याला लागावं लागतं. पण रस्त्याला लागला म्हणजे लगे पंढरपूरला जातोच असं नाही, कारण रस्ते कुणीकडेही जातात. कोल्हापूरला जाणाऱ्या रस्त्याला लागले, पंढरपूर कसं काय सापडल? जिथं जायचंय तिथं जो रस्ता जातो त्या रस्त्याला लागावं लागल. तसं जर हित करून घ्यायचं असेल, काहीतरी करून नाही हित होणार. हित ज्याने होत ते केल्यावर हित होईल. विठ्ठल विठ्ठल महाराज, हित व्हावं म्हणून सगळे जरी धडपड करत असले, रात्रंदिवस झटत असले, तरीही सगळे हिताचंच साधन करतात असं नाही. का? लोकांना हितच कळत नाही. काय? हितच समजत नाही. अहितालाच हित मानलेलं आहे. आणि मग अहितालाच हिताचं स्वरूप मानल्यामुळं जे अहिताचं साधन आहे त्यालाच आपण हिताचं साधन मानून बसलोय. आणि अहिताचं साधन करतो आणि हिताची अपेक्षा करतो. कसं काय शक्य आहे? म्हणजे अमर व्हायचंय, मग काय करावं? एकानं सांगितलं अमर व्हायचंय ना तुला, अमृत पी. अमृत पिला की काय होतं? अमर होतं. मग अमृत कुठे आहे? त्यांनी सांगितलं डोंगरामध्ये कंद असतात, खांदायचे, त्याचा रस काढायचा, ते अमृत असतं, प्यायचं, अमर होतो. डोंगरात गेला, कंद खांदून काढले, त्याचा रस काढला वाटून आणि ग्लासमध्ये भरला आणि प्यायला लागला. आणि म्हणायला लागला मी आता अमर होणार, मी आता अमर होणार. आणि तो रस कशाचा? विषाचे कंद खांदले. आणि विषाचे कंद खांदून त्याचं रगडून रस काढून पिळून घेतला, ग्लासमध्ये घेतला आणि त्याला नाव काय ठेवलं? अमृत. आता विषाचे कांदे वाटून जर प्यायला लागला, अमृत नाव त्याला ठेवून अमर होईल का हो? अमर तर नाही होणार.
पण जेवढं काय थोडंफार आयुष्य तेवढंही वाचणार नाही, पिला की लगेच मरणार आहे. तसंच आहे आपलं. अहिताचं साधन करतो आणि त्या अहिताच्या साधनालाच आपण हिताचं साधन नाव ठेवलंय आणि आम्ही आमचं आता हित करून घेणार म्हणतोय. काय कळतंय आपल्याला? हिताचं स्वरूपही कळत नाही, हिताचं साधनही आपल्याला कळत नाही. पैसा मिळवणं, सत्ता मिळवणं, मानमान्यता मिळवणं, लोकांनी मानणं, लोकांनी पूजा करणं, सत्कार करणं, आपली प्रसिद्धी होणं, ह्यालाच आपण काय मानले? हित मानले. एकाचे 2 हात होणं, 2चे 4 हात होणं, हेच आपल्या हिताचं स्वरूप आहे. याला शास्त्रामध्ये संतांच्या दृष्टीनं वा शास्त्राच्या दृष्टीनं याला हित म्हणत नाहीत आणि हे हित नाहीच आहे. हिताच्या बाबतीत संसारात सगळेच भ्रांत आहेत, भ्रांत. विठ्ठल माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी, काहीच न करते माझा वाटो, काहीच न करते माझा वाटो.
माझे स्वहित नेनती कोणी माझे स्वहित नेनती कोणी माझे स्वहित नेनती कोणी माझे स्वहित नेनते कोणी माझे स्वहित नेनते कोणी माझे स्वहित नेनते माझे स्वहित नेनती कोणी माझं हित कुणी कुणी अशा प्रकारचं जाणत नाही. कुणालाच कळत नाही माझं आपलं हित कसे, आपलं हित आपल्यालाही कळत नाही. आणि जे सांगतात ना आपल्याला तुझ्या हिताचं सांगतोय, आम्ही काय करतोय तुझ्या हिताचं सांगतोय असं सांगणारे जे आहेत ना त्यांनाही आपलं हित कळत नाही. आणि आपलंच कळत नाही असं नाही, त्यांचं बी कळत नाही. कारण त्यांना जर हित कळालं असतं तर अगोदर त्यांनी स्वतःच करून घेतलं असतं, स्वतःच सगळं वाटोळ करून घेतलेलं असतं आयुष्याचं. आणि आपल्याला सांगतो तुझ्या हिताचं सांगतोय, लबाडायचं समजायचं, त्यांच्या विश्वास ठेवायचा नाही. मग कोणी असो, आईबाप असले तरी, आईबाप असतात, त्यांनी आपल्याला जन्म दिलेला असतो, जन्म दिलेला असतो म्हणून ते पूजनीय असतात, त्यांची पूजा करावी, त्यांची सेवा करावी. पण हिताच्या बाबतीत त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, कारण त्यांना हित कळत वाटतं. पोराचं हित व्हावं आईबापांना, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाटतं, पण त्यांना हित कळत नाही. हित नाही ठावे जननी जनका, तुकोबाराय म्हणतात. जननी म्हणजे आई, जनक म्हणजे बाप. त्यांनाही हित कळत नाही, आईबापांना कळत नाही. काका मामा मामी मावशी भाऊ बहीण आजोबा आजी जे कोणी असेल संसारात कोणालाच हित कळत नाही. जगामध्ये हित कळणारे, हित जाणणारे आणि हित सांगणारे 3 जण आहेत, फक्त 3 जण. अंतःकरणामध्ये असं करून ठेवावं आपण. कोण 3 जण? पहिला आहे देव. देवाला हित कळतं आणि सगळ्याचं कळतं, कारण तो सर्वज्ञ आहे. त्याला कळत नाही असं जगात काहीच नाही. श्रुतीनं वेदानं त्याचं वर्णन केलेलं आहे. ह्या सर्वज्ञ हा सर्ववित, तो सर्वज्ञ आहे, सर्ववित आहे, सर्व जाणणारा तो आहे. त्याला सगळं कळतं आणि सगळंच त्याला कळत असल्यामुळं, सगळ्याचं सगळंच तो जाणत असल्यामुळं कोणाचं हित कशात आहे, कोणाचं अहित कशात आहे हे सर्व तो जाणतो. कोण? देव. पण तो आपल्याला सांगत नाही की बाबा तू असं करायलास, पण असं केल्यानंतर तुझं अहित होईल, असं करू नको, असं कर मग तुझं हित येऊन. देवानं कधी सांगितलंय? एखादा दारू प्यायला लागला वा, मग दारू प्यायल्यानंतर आपलं अहित होणार आहे देवाला माहीत नाही, पण तो सांगतो कधी येऊन? नाही, सांगत नाही. सगळ्याचं हित कशानं आहे आणि अहित कशानं आहे त्याला माहीत आहे, पण तो सांगत नाही. सांगतच नाही तर मग कशाला ठेवता देवाला, बाजूला करा देवाला. तो काही कामाचाच नाही ना आपल्याला हित तर तो सांगतच नाही. दुसरं हित ज्याला कळतं तो ते आहे शास्त्र. शास्त्राला हित कळतं आणि शास्त्रामध्ये सर्वश्रेष्ठ शास्त्र जर कोणतं असेल तर ते आहे वेद. आणि मग वेदाला अनुसरणारे पुराण, महाभारत, गीता, ज्ञानेश्वरी, त्याला अनुसरणारे संतांचं वाङ्मय हे श्रेष्ठ मानलं जातं. पण मुख्य आहे वेद. वेदासारखं श्रेष्ठ शास्त्र जगात दुसरं कोणतं नाही. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी वेदाचं वर्णन करत असताना म्हटलेलं आहे, अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुती म्हणजेच वेद.
अहितापासून बाजूला काढून हित देऊन हिताचं दुग्धपान करून वाढवणारी आपलं हित करणारी श्रुतीसारखी आई जगात दुसरी कोणती नाही. म्हणजे वेदासारखी आई जगात दुसरी कोणती नाही. म्हणजे वेद हे शास्त्र आहे ते आपल्याला हित सांगतं. आणि सगळं हे वेदातच सांगितलंय ना, हे करा, हे करू नका, हे करा म्हणजे तुमचं हित होईल, हे करू नका म्हणजे तुमचं अहित होणार नाही. करा आणि करू नका हे कोणी सांगितलंय? सगळं वेदाने. सत्यम वद कोण सांगतंय? वेद. खरं बोला. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यो देवो भव, अतिथी देवो, हे कोणी सांगितलं? सगळं आई बापाची देव म्हणून पूजा करा, अतिथीची पूजा करा, हे सगळं वेदाने सांग. हे करा, हे करा, वेद सांगतोय. हे करू नका, दारू पिऊ नका, मांसाहार करू नका, वेदाने सांगितलं. म्हणजे वेद हितही सांगतो आणि अहितही सांगतो. पण सांगतो होतो वेदाला जगाच्या हिताची कळकळ आहे आणि तो सांगतोही. पण तो जे सांगतो ना ती भाषाच लय अवघड आहे. सगळा वेद हा कसा आहे? संस्कृत मध्ये आहे. वेद जाणायचा असेल तर अगोदर वेदाची 6 अंग शिकावी लागतात. व्याकरण, ज्योतिष, छंद, निरुक्त, हे असे 6 अंग आहेत. आणि ते शिकता शिकताच 12 वर्षे लागतात. तिथून पुढं वेद शिकायचा. आणि वेद शिकल्यावरही वेदाचा अर्थ कळेलच असं नाही. मला ते वेद कसा धरावा हेच समजत नाही. ते फक्त तुकोबारायनेच म्हणावं, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा येराने व्हावा भार माथा. वेद सांगतोय हिताचं, पण वेदाने सांगितलेलं आपल्याला कळणं हे फार कठीण आहे. त्यामुळं वेदाचाही म्हणावा तसा आपल्याला उपयोग होत नाही. म्हणून तोही बाजूला जातो. आणि तिसरा जगामध्ये एक घटक आहे हित जाणणारा आणि हित आपल्याला सांगणारा. तो तिसरा घटक म्हणजे ते आहेत संत. संतांना सगळ्याच हित कळतं. हिताचा आणि अहिताचा शोध घेऊनच संत इथं आलेले असतात. शोधोनी आले संत हिताहित जगाचे. जगाचं हित कशात आहे आणि जगाचं अहित कशात आहे याचा शोध घेऊन या ठिकाणी संत आलेले असतात. आणि म्हणून संत आपल्याला हित सांगतात. म्हणून हिताच्या बाबतीत फक्त संतावर विश्वास ठेवायचा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा का, तेची माझे हित करीती सकळ. आपलं हित फक्त संतच करू शकतात. ते आपल्याकडे येतात, त्यांना आपल्या हिताची कळकळ असते. आपण नाही विचारलं तरी सांगतात. आपल्याला समजल अशा भाषेत सांगतात. सहज बोलणे हितोपदेश. सहज बोलले तरी आपल्याला हिताचा उपदेश करतात. म्हणून हिताच्या बाबतीत कोणावर विश्वास ठेवायचा नाही. नवऱ्यावर ठेवायचा नाही, नवऱ्याने बायकावर ठेवायचा नाही, मुलावर कोणावर विश्वास ठेवू नका. हिताच्या बाबतीत विश्वास फक्त कोणावर ठेवा? संतावर. आणि तुकोबाराय या अभंगातून आपल्याला हित सांगू लागलेले. तुकोबारायावरती विश्वास ठेवायचा. तुकोबाराय संत आहेत. संतांना माहिती आहे, तुकोबारायांना माहिती आहे आपलं हित कशाने होणार आहे. आपल्या हिताचं अत्यंत सोपं साधन, सुलभ साधन आणि अचूक अशा प्रकारचं साधन तुकोबाराय आपल्याला सांगतात. अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये तोची मानी स्मरावा.
तोची मनी स्मरावा. हिताचं साधन आपलं हित कशाने होईल. काही साधकांनी तुकोबाबांना विचारलं असेल, तुकोबाबांकडे गेले असतील, तुकोबाबांच्या चरणाला लागले, वंदन केलं. तुकोबाबांनी विचारलं, काय भाऊ का आले. महाराज आमचं हित व्हावं म्हणून आम्हाला काहीतरी साधन सांगा. अशी प्रार्थना केल्यानंतर तुकोबाराय हिताचं साधन सांगतात. तुम्हाला हित करून घ्यायचंय हो, मग त्याचं स्मरण करा. तोची मनी स्मरावा. त्याचं स्मरण हे हिताचं साधन आहे. त्याचं म्हणजे कोणाचं. जावयाचं जावयाचं स्मरण नाही, मग पांडुरंगाचं स्मरण. पांडुरंगाच्या स्मरणाने हित होणार आहे. ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या पांडुरंगाचं स्मरण हे हिताचं साधन आहे. म्हणून तुकोबाबा म्हणतात, रे जना ऐक. काय ऐक. तुझ्या स्वहिताच्या खुणा. तुझं हित कशाने होईल त्या खुणा तू ऐक. कशाने होईल महाराज आमचं हित. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. पंढरपूरचा राजा पांडुरंग परमात्मा, त्याचं मनामध्ये काय करावं, स्मरण करावं. त्याचं स्मरण हे हिताचं साधन आहे. पैसा हा हिताचं साधन नाही, सत्ता हिताचं साधन नाही, कला हिताचं आपल्याला वाटतं तसं, त्याचा आणि हिताचा अजिबात संबंध नाही. व्यवहार करण्यासाठी, जीवन जगण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, ती गोष्ट वेगळी. हिताचा आणि त्याचा अजिबात संबंध नाही. हिताचं साधन आहे देवाचं चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन हे हिताचं साधन आहे. म्हणून ज्ञानोबाबाईने सुद्धा सगळ्यांना हेच सांगितलं. गाते, श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुश्चिते, स्वहंभावी पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवणी. काय करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. पहिल्यांदा गाणाऱ्याला घेतलंय. गाते, श्रोते वेगळे. श्रोते म्हणजे ऐकणारे. पाहते, काही पाहायला आलेले असतात. कीर्तन ऐकायला नाही, पाहायला येतात. कुठला बुवा आलाय, कशाने गाडीने आलाय का एसटीने आलाय, कसा जाडजूड आहे का कसा आहे, सोबत कोण कोण आलंय, अजून बाजूला कुठले लोक आलेत, लाइटिंग कशी आहे तिथं, पंक्ती कसल्या आहेत, हे असं बघायला येतात. यांना पाहते म्हणतात. पाहते, चतुर. काही चतुर असतात महाराज कीर्तनात बसलेली लोक. कीर्तनकारांनी कंबर बांधली, फेटा बांधला म्हणजे स्वतःला वाचस्पती समजू नये. कीर्तनकाराचा जन्मही झालेला नसतो तेव्हापासून संप्रदायात सेवा करणारी मंडळी आहे.
असे कितीतरी कीर्तनकार त्यांनी वाट्याला लावलेले असतात. आणि हे बरं अभ्यास असतो, दाखवत नाहीत लोकांना. काही लोक स्टेजवर उभा नाही राहत, त्यांना कळत नाही असं थोडंच आहे. बरोबर ओळखतात हा कीर्तनकार अभंगावरच बोलायला लागलाय का बाजूनी चाललाय. आणि अलीकडं तर हे अभंग आता हे काही जे परंपरेचे आहे ते चालतंय अभंगावर, पण लईच मोकार सुटलंय वार. अभंग फक्त म्हणायलाच घेतात, नंतर सांगताना त्या अभंगाचा त्याचा काही संबंधच नसतो. नुसता धांगडधिंगा असतो, धांगडधिंगा. ते पूर्वी तमाशे व्हायचे, आता तमाशे बंद झाले. त्याचं कारणच हे की आता ह्याच्यातच सुरू झालंय. कीर्तनाच्या मर्यादा सांभाळाव्या. अजूनही फडकरी वगैरे सगळे सांभाळतात त्यांच्या चरणावर. न त्यांच्यामुळंच आमच्यापर्यंत आम्हाला तरी कळलं नेमकं परमार्थ कसा असतो आणि काय असतो. त्यांचेच उपकार आहेत. आम्ही आता जन्माला आलो, आमचं काही मागं ना पुढं काहीच नाही. ही जी परंपरेची माणसं आहेत आणि हा परमार्थ, ह्या परंपरा जतन करून ठेवल्या, यांचे फार उपकार आहेत आपल्यावर. विठ्ठल कीर्तनाच्याही मर्यादा आहेत. कीर्तनाच्याही मर्यादा संतांनी सांगून ठेवलेल्या आहेत. व काही कीर्तनात नाही सांगावं. खरंच कीर्तन असं असावं, त्या कीर्तन ऐकल्यानंतर ऐकणाऱ्यांना वैराग्य निर्माण झालं पाहिजे. कीर्तन ऐकून त्यांना ज्ञान झालं पाहिजे. कीर्तनात ज्ञान सांगावं, वैराग्य सांगावं, भक्ती सांगावी, हे सांगावं ना. भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. सगळं विषयाचाच बाजार आहे कीर्तनात सुद्धा. असं कीर्तन करावं. महाराज कीर्तनकारांनी ते कीर्तन ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती ठसावी. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची. विठ्ठल विठ्ठल आणि सगळ्यांना ज्ञानोबा चतुर, विनोदी, दुश्चिते, काय असे उदास येऊन बसलेले असतात कीर्तनात. असं उदास असणार का? तुम्ही म्हणा, तुम्ही देवाचं स्मरण करा. स्वहंभावी पूर्ण ज्ञाते. काही स्वहंभावामध्ये असे पूर्ण आरूढ झालेले असतात. स्वहंभाव म्हणजे तो परमात्मा मी आहे, मी वासुदेव तत्वता कळो येईल. अशा सगळ्यांना सांगतात की तुम्ही विठ्ठलाचं स्मरण करा, कारण देवाचं स्मरण हे हिताचं साधन आहे, त्यानेच हित होणार आहे. म्हणून तुकोबा हे म्हणतात, तोची मनी स्मरावा. आता प्रश्न हा आहे की त्याचं स्मरण करा, पण स्मरणाने कसं काय हित होतं? काय होतं नेमकं स्मरणाने? मला संत सांगतात, देवाचं स्मरण केल्यावर, चिंतन केल्यावर काय होत नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. महाराज, जगात असं फल नाही की भगवंताच्या चिंतनाने स्मरणाने ते प्राप्त होत नाही. अवघे होती लाभ एका या चिंतने. या चिंतनाने सगळे लाभ प्राप्त होतात. एक सांगतो फक्त, आपल्याला वेळ नाही जास्त सांगायला. चिंतन जर आपण देवाचं केलं, चिंतन म्हणजेच स्मरण, जर देवाचं स्मरण केलं, देवाचं चिंतन केलं, तर काय लाभ आपल्याला पदरात पडतो. महाराज, आपण देवाचं जर चिंतन केलं, देवाचं चिंतन करणारा स्वतः
देव होतो देव. चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतन करणाऱ्याला तद्रूपता प्राप्त होते, भगवद रूपता प्राप्त होते. विठ्ठल आपण जर विषयाचं चिंतन केलं तर विषयाचं चिंतन केल्यावर आपल्याला तीच गती प्राप्त होणार आहे. कसं आहे माहिती आहे का, आपण आयुष्यभर ज्याचं चिंतन करतो, ज्याचं आयुष्यभर चिंतन केलेलं असतं, मरणाच्या वेळेला मृत्यूच्या वेळेला सगळं डोळ्यासमोर ते दिसतं. आपण जर सगळ्या चोऱ्या लबाड्या फसवाफसवी केलेली असेल ना, मरण जवळ आल्यानंतर सगळं आठवायला लागतं. एक 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 असा चित्रपट डोळ्यासमोर दिसायला लागतो. आपलं मरण जर चांगलं व्हावं असं वाटत असेल तर आयुष्यभर चांगलं कर्म करा, भगवत चिंतन करा. आयुष्यभर जर भगवत चिंतन केलं तर मृत्यूच्या वेळेला देव समोर दिसेल. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्येच. सर्व कालामध्ये देवाचं स्मरण करावं. का? कारण आयुष्यभर जे स्मरण केलं जातं अंतकाळाला त्याचं स्मरण. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. आणि अंतकाळाच्या वेळेला ज्याचं स्मरण होतं त्याला ती गती प्राप्त होत असते. कितीतरी उदाहरणे आता, त्याच्यात वेळ घालत नाही मी. आपण जर देवाचं स्मरण केलं तर अंतकाळाच्या वेळेला देवाचं स्मरण होईल आणि अंत्यमती सा गती, आपल्याला देवाची गती प्राप्त होईल, भगवत रूपता प्राप्त होईल. आणि खरं तर असं आहे, चिंतनाचा जर अतिरेक असेल ना, खूपच जर चिंतन केलं तर अंतकाळाची गरज नाही. जिवंत असताना भगवत रूपता प्राप्त होते. जिवंत असताना. रामायणातला एक दृष्टांत आहे, एक प्रसंग सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला रावणाने सीतेचं अपहरण केलं, सीता लंकेत नेऊन ठेवली. ज्या ठिकाणी ठेवली ते ठिकाण कोणाला सांगता येईल का? पंचवटीत. कुठं? हां, अशोक वाटिकेमध्ये. अशोक वाटिकेमध्ये सीतेला नेऊन ठेवलं. आणि मग अशोक वाटिकेमध्ये सीता नेऊन ठेवल्यानंतर सीतेनी रावणाबरोबर लग्न करण्यासाठी तयार व्हावं म्हणून रावण खूप खूप प्रयत्न करत होता, वेगवेगळे उपाय करत होता. पण सीता काय रावणाला वरायला राजी होत नव्हती. तिच्या रक्षणासाठी ज्या काही राक्षसी नियुक्त होत्या तीही वेगवेगळे उपाय करून साम दाम दंड भेद हे सगळं करून पाहिलं, पण सीता काही रावणाला स्वीकारित नव्हती. आणि मग त्या राक्षसी अशा सीतेला खायलाच उठायच्या, त्रास द्यायच्या. तू सीतेबरोबर लग्न कर, जर रावणाबरोबर लग्न कर. जर रावणाबरोबर लग्न केलं तुला काय कमी आहे? त्रैलोक्याचा अधिपती आहे तो, सोन्याची लंका आहे त्याची, आणि तू त्याची पटराणी होशील. पण सीता काय तयार होत नव्हती. आणि त्या सगळ्या राक्षसीमध्ये एक मुख्य राक्षसी होती, तिचं नाव होतं त्रिजटा. तिला स्वप्नदृष्टांत झाला आणि स्वप्नदृष्टांत झालेला असल्यामुळं ती थोडीशी सीतेविषयी अनुकूल झालेली होती. सीतेविषयी तिला सहानुभूती असायची. सीतेला ती समजावून सांगायची, प्रेमानं बोलायची. ती रडत असेल, शोक करत असेल तर समजून सांगून तिचा शोक घालवायची, सांत्वन द्यायची. एके दिवशी अशी सीता शोक करत बसलेली असताना ती त्रिजटा जवळ गेली. सीते म्हणे, काय शोक करतेस तू, रडतेस? म्हणे, हा का? मग शोक करू नाही तर काय करू? माझे प्राणनाथ असणारे रघुनाथ, त्यांच्यापासून मी किती दिवसापासून वेगळे आहे. त्यांच्या वियोगामध्ये आता शोक करू नाही तर काय करू? अगं तसं नाही सीते,
अगं तुला शोक करण्याची काहीच गरज नाही. ती म्हणे का? अगं तू ज्याची भारी आहेस तो कोण आहे त्याला कधी ओळखलंस तू? कोण आहे? अगं ज्याच्या संकल्पाने जग निर्माण होतं, ज्याच्या संकल्पाने जग चालतं आणि ज्याच्या संकल्पाने जगाचा काय होतो? नाश होतो. संकल्प म्हणजे इच्छा, आणि ज्याच्या इच्छेत एवढी शक्ती आहे त्याला जग निर्माण करण्याकरता टिकावून फावडं घेऊन कुठं पळावं लागत नाही. नुसती इच्छा झाली की जग होतं. त्याला फक्त इच्छा असते जग चालावं म्हणून, की त्याला इच्छा झाली की जग व्यवस्थित चालतं. आणि त्याला वाटलं आता हा खेळ मोडावा, नुसतं त्याला वाटलं अशी इच्छा झाली की खेळ सगळा मोडून जातो. प्रलय होतो, प्रलय. एवढी शक्ती ज्याच्या नुसत्या इच्छेत आहे. त्याला हे रावणासारखे नुसते हे बाहुल्या मारायला किती वेळ लागणार आहे? त्यांनीच तर ह्या निर्माण केल्यात. अगं तो समर्थ आहे, सर्व शक्तिमान आहे, त्याची भारी आहेस तो. आणि तो सर्वज्ञ, सगळ्यांच्या मनातलं जाणतो. तू पतिव्रत आहेस, पातिव्रत्याचा भाव तुझ्या अंतःकरणातला तो जाणील आणि तुझ्यासाठी तो इथं येईल. रावणाबरोबर युद्ध होईल, रावणाला मारील, सगळी लंका नष्ट करील आणि तुझा स्वीकार करील. बरोबर आहे ना? मी म्हणते ते पटते ना तुला? हां, पटतंय. येईल ना तो? येईल. रावणाला मारील ना? मारील. तुझ्या अंतःकरणातला भाव, भक्तिभाव जाणून, पातिव्रत्याचा भाव जाणून तुझा स्वीकार करील ना? करील. पटतंय ना माझं? पटतंय. मग शोक कशाला करतीस? नाही करीत. नाही ना करणार आता शोक? नाही करणार. करू नको शोक. जाऊ मी घरी? जा. असं सांगून, सीतेला समजावून सांगून, सीतेचं रडणं बंद करून, सांत्वन देऊन त्रिजटा घरी गेली. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला सीतेकडं आली, सीतेकडं बघितलं तर पहिल्या दिवशी जेवढा शोक करत होती त्याच्यापेक्षा अधिक शोक करताना दिसली. ती म्हणे, सीते काय पुन्हा शोक करायला लागलीस? म्हणे हां, तुला काल मी सांगितलं होतं समजावून शोक करू नको म्हणून. हो, मी सांगितलेलं समजलं होतं. समजलं होतं. पटलं होतं. पटलं होतं. काय सांगितलं होतं मी? तुझे पती सर्व शक्तिमान आहेत, समर्थ आहेत. पटलंय ना? पटलं होतं. ते इथं येतील याच्यावर विश्वास बसला होता ना? बसला होता. रावणाला मारतील हे सांगितलं, पटलं ना? पटलं होतं. तुझा स्वीकार करतील हे मग आता शोक काय लागलीस करायला? पुन्हा त्याच्यात काही अशी शंका आली का? काही विकल्प निर्माण झाला का मनामध्ये मी सांगितलेल्या विषयी? नाही, तसं काही नाही. त्याच्यात विकल्प निर्माण झाला नाही. मग आजच्या शोकाचं कारणच दुसरं आहे म्हणे. काय कारण आहे? मग कारण विचारल्यावर तिने सांगितलं, समोर बघ. काय होतं समोर? एक झाड. झाडाला पाहून शोक करतीस? नाही. मग त्या झाडावर एक छोटंसं मातीचं घर आहे, ते पहा. एक भिंगुरटीनं केलेलं घर होतं. मग त्या घराला पाहून शोक करतीस? नाही. त्या घरात पहा कोण आहे? एक भिंगुरटी होती. त्या भिंगुरटीला पाहून शोक करतीस? हां. काय किम कारण? काय कारण आहे भिंगुरटीला पाहण्याचा आणि तुला शोक करण्याचं? काय कारण आहे? ते म्हणे, आज तुला ती भिंगुरटी दिसते, काल आज तुला या मातीच्या घरात जी भिंगुरटी दिसती, काल ती भिंगुरटी नव्हती. मग ती आळी होती. आळी. या मातीच्या घरात दुसरी एक भिंगुरटी राहत होती आणि त्या भिंगुरटीनं या आळीला उचलून या घरात आणून ठेवलं. ती भिंगुरटी बाहेर जायची, पुन्हा यायची, बाहेर जायची, पुन्हा यायची. बाहेरून आली की हिला चावायची. ती भिंगुरटी त्या आळीला चावत असल्यामुळं त्या भिंगुरटीला त्या आळीला त्या भिंगुरटीचा ध्यास लागला. आता येईल, मला चावत,
आली आली चावली चावली गेली 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 आली पुन्हा आली पुन्हा आली असा अखंड भिंगुरटीचा ध्यास लागल्यामुळं त्या ध्यासाचा परिणाम असा झाला की तिचा देह पालटला. आळीचा देह बदलून तिला भिंगुरटीचा देह प्राप्त झाला. चिंतनाची ही शक्ती आहे. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. तुकोबारायने दृष्टांत दिला. ती आळी आळी राहिली नाही, ती भिंगुरटी झाली भिंगुरटी. चिंतनाचा हा परिणाम आहे. सीता म्हणते कीटको यदि भ्रमरी भविष्यति निधि ध्यास नैयताहम तथा श्यामेवं रघुनंदनो पृथ्वीजटे दाम्पत्यम सौख्यम गतम. जर चिंतनाने कीटक म्हणजे ती आळी, निधिध्यासनाने म्हणजे चिंतनाने जर भिंगुरटी होते, मी सुद्धा अखंड रामाचं चिंतन करते. आणि मग अखंड रामाचं चिंतन केल्यामुळं मी सुद्धा राम होईल. राम मग काय हरकत आहे राम झालीस तर? राम होणं चांगलंच आहे ना. राम होणं वाईट थोडंच आहे. अगं हे सगळे ऋषीमुनी संसार सोडतात, रात्रंदिवस ध्यान धारणा करतात कशासाठी? राम होण्यासाठीच. आणि तू जर राम झालीस तर तुला शोक करायचं कारण काय आहे? नाही, तसं नाही. मी जर राम झाले, पहिला राम तर आहेच, पण मी राम झाल्यावर सीता राहणार नाही. आणि सीता जर नाही राहिली तर जगातला रामाचा आणि सीतेचा जोडा नष्ट होऊन जाईल. दाम्पत्यम सौख्यम गतम. रामाचा आणि सीतेचा जोडा नष्ट होईल म्हणून मला भीती वाटते. आणि मग ती त्रिजटा हसायला लागली. वेडी ग वेडी. अगं वेडे, तू जर चिंतन करून राम झालीस, तू ज्या वेळेला रामाचं अनन्य होऊन अखंड चिंतन करशील, त्यावेळेला तिकडं राम अखंड तुझं चिंतन करील. आणि चिंतनानं, त्याच्या चिंतनानं तू जर राम झालीस तर तो सीतेचं अखंड चिंतन करील. सीतेच्या चिंतनानं राम सीता होईल. फक्त फरक एवढा होईल, रामाची सीता होईल आणि सीतेचा राम होईल. रामाचा आणि सीतेचा जोडा कायम राहील. विठ्ठल ही चिंतनाची शक्ती आहे, चिंतनाची. म्हणून तुकोबावे म्हणतात, तुम्ही चिंतन करा, देवाचं स्मरण करा, त्याने हित होणार आहे. तो ची मनी स्मरावा. त्याचं मनामध्ये स्मरण करा, त्याचं चिंतन करा. त्याचं म्हणजे कोणाचं? त्याचं चिंतन करा, पण कोणाचं? ब्रीद ज्याचे जगदानी. पूर्वार्धामध्ये तुकोबाराय वर्णन करतात की जगाला दान देणं हे ज्याचं ब्रीद आहे, त्याचं चिंतन करा. विठ्ठल आपल्याला सुरुवात करायलाच वेळ झालेली आहे. आठवतो तरी जेवण बाकी आहेत ना अजून. तोची मनी स्मरावा. त्याचं मनामध्ये स्मरण करा. त्याचं म्हणजे कोणाचं? तुकोबाराय वर्णन करतात की जगाला दान देणं ज्याचं ब्रीद आहे. सगळ्या जगाला जो दान देतो, मला सगळ्यांना तोच देतो. तो फार उदार आहे, खूप उदार आहे. काय दिलं कुणाला त्यांनी सांगा बरं? काय नाही दिलं त्यांनी. सगळ्यांना एखादं तरी उदाहरण सांगा ना. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याची भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. सोन्याचं गाव दिलं, सोन्याचं. सुदामा
तुम्हाला तेवढेच उदाहरणं, त्यो प्रल्हाद, त्यो ध्रुव बाळ, त्यो सुदामा, अहो दुसरं आहे सगळे भक्तच ना त्याचे. भक्ताला तो कुणी देईल? मग भक्ताला जर तो देतो तर मग भक्त दानी म्हणायला पाहिजे. जगदानी कशाला? जगाला दान देतो. आम्हाला काय दिलं त्यांनी? आम्ही जगात नाही, आम्ही जगात आहे की नाही? आम्हाला काय दिलं त्यांनी असं म्हणतात लोक. आम्हाला काय दिलं देवानं? मला मुस्कडात द्यायला पाहिजे त्यांच्या. आम्हाला काय दिलं? अरे ज्या थोबाडानं म्हणतो की देवाने आम्हाला काय, थोबाड कोणी दिलंय? सगळं देवच तर देतोय महाराज. आणि फक्त माळ करायलाच नाही, एकादशी जो सुद्धा जो बघत नाही, एकादशी नाही, सोमवार नाही, काय नाही, त्याला कसलं काय कळत नाही, असा जो उताना वागतो त्याला सुद्धा जे दिलेलं असतं ते कोणी दिलेलं असतंय? देवानेच. पोषितो जगासी एकला तो. देव नावाची वस्तू जगात नाही म्हणणारा, ज्या तोंडाने म्हणत असतो ते तोंड सुद्धा त्यांनी देवानेच त्याला दिलेलं असतं. काय दिलं नाही देवाने? नसेल सगळ्याला श्रीमंती दिली, नसेल सगळ्याला ऐश्वर्य दिलं, नसेल सगळ्याला मानमान्यता दिली, पण त्यांनी काहीच दिलं नाही असं थोडंच आहे. त्यांनी आपल्याला नरदेह दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा. एवढा सुंदर नरदेह दिलाय महाराज. या नरदेहाची किंमत देवांना दुर्लभ आहे. हा देह देवांना, देव दुर्लभ आहे. असा हा नरदेह देवाने आपल्याला दिला. आणि नुसता देहच दिला नाही, त्यात आयुष्य दिलं. जन्मल्या जन्मालाच मेला असतो तरी भजन आज कीर्तन करता आलं असतं का आपल्याला? आयुष्य दिलं. आयुष्य देऊन पुन्हा या देहामध्ये आपल्याला भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी सगळी सामग्री दिली. दिले इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडशी नारायण, नाशी जीवपण भवरोग. हे सगळं देवाने आपल्याला दिलंय. कमलमुख हरी भजन को दिया. हे कोणाचे उपकार आहेत? देवाचे उपकार आहेत. ज्या जमिनीवर आपण राहतो ही जमीन कोणी दिली? आपल्या पप्पाने निर्माण केली काय? जमीन त्याने दिली. जे आपण पाणी पितो हे पाणी कोणी दिलंय? जी हवा घेऊन आपण जगतो, एक क्षणभरही हवेशिवाय राहू शकत नाही, हा वायू कुणी निर्माण केलाय? ज्या सूर्याच्या प्रकाशाने आपण सगळा व्यवहार करतो, हा प्रकाश कुणी निर्माण केलाय? ज्या अवकाशामध्ये आपण फिरतो, विहार करतो, हे आकाश, ही पोकळी कुणी निर्माण केली? हे चंद्र सूर्य तारे हे सगळं त्याने निर्माण केलंय, त्याने आपल्याला दिलंय. म्हणून तो सगळ्या जगाला देणार आहे. म्हणून जगदानी. ब्रीद ज्याचे जगदानी. ठीक आहे म्हणले. आणि ज्याचं ब्रीद जगदानी आहे असा जो पंढरीचा पांडुरंग परमात्मा, त्याचं स्मरण करायचं. म्हणे हा त्याचं स्मरण करायचंय. पुन्हा मी कधी त्याला बघितलं नाही, तो कुठे ते पण माहीत नाही, आणि त्याचं कसं स्मरण करायचं हो? सांगा की तो कुठे आहे आणि तो कसला आहे, तो कोबा आहे. मग त्याचं वर्णन करतात. तो कसा आहे आणि कुठे, अभंगाच्या दुसऱ्या चरणाचं. Ah
समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या. तो कुठे आहे तर भिवरीच्या तटी उभा. भीमा नदीच्या तटावर पंढरपूर नगरीमध्ये पुंडलिकाने दिलेली जी वीट, त्या विटेवर समपाय ठेवून आणि कमरेवर हात ठेवून तो उभा आहे. समपाय कर म्हणजे हात, कटी म्हणजे कमरेवर, समपाय करकटी. तो समपायात अशा प्रकारचा व समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. किती तरी प्रमाणे आता वेळही नाही आपल्याला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. असा तो पंढरपूरला विटेवर उभा आहे, समान पाय आहेत, कमरेवर हात आहेत. आता ती वीट नेमकी कोणती आहे, कसली आहे? विटेवर तो समान पायातच का, समान पाय ठेवूनच तो का उभा आहे, त्यानं कमरेवरच हात का ठेवले वगैरे वगैरे. आता चिंतनाला आपल्याला वेळही नाही. तर असा तो तिथं उभा आहे आणि इतका सुंदर आहे. आहा, त्याचं सौंदर्य महाराज असं सौंदर्य आहे जगाला मोहून टाकणार. किती सुंदर आहे तो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. पाहिलिया वेद लावी, पाहिलिया वेद लावी, पाहिलिया वेद लावी, पाहिलिया वेद लावी, पाहिलिया वेद लावी. पैसे जेवी जडोनी, बैसे जे जडोनी, बैसे जेवी जडोनी, समपाये करकटी, समपाये करकटी, समपाये करकटी, समपाये करकटी. समपाय गडी पाये करकडी, समपाय करकडी, समपाय करकडी. रूपच असं आहे, एवढं सुंदर आहे की त्या आपल्या सौंदर्याने, आपल्या त्या रूप माधुर्याने ज्याने ते रूप पाहिलं त्याला असं वेधून देतो. वेधले ओळीने श्रीरंगरंगे मी माझे अंगे हरकली. आम्ही तर किती वेळेला पंढरपूरला गेलो, त्याला पाहिलं, पण आमचं चित्त त्यानं वेधलंच नाही.
आपण त्याला बघितलंच नाही. आपण जातो फक्त आणि मूर्तीच्या पाया पडून येतो. मूर्ती म्हणजे देव नाही, मूर्तीत देव आहे. आणि तो मूर्तीतला देव आपल्याला दिसत नाही, की जो तिथं गेल्यानंतर ज्ञानोबारायांना दिसला, तुकोबारायांना दिसला, नामदेवरायांना दिसला. आपल्याला दिसतो देव. ज्यांना ज्यांना देव दिसला त्यांनी त्याच्या सौंदर्याचं वर्णन केलं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न तिळपा अगणित लावण्य तेज पुंजाळले, शोभा अगणित लावण्य, नवरनवे तिची शोभा. ती शोभा, ती सौंदर्य शब्दांनी वर्णन करता येत नाही. असं अप्रतिम अनुपम्य मनोहर असं त्या शोधेत. आणि पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. ज्ञानोबांना तेज दिसतंय तिथं, तेज. आणि आपण जर तिथं गेलो गाभाऱ्यातून लाईट जावी, सापडायचा सुद्धा नाही अंधारात, असा दिसतो. ज्ञानोबांना तिथं गेल्यावर काय दिसतंय? तेज दिसतंय. म्हणजे आपल्याला फक्त मूर्ती दिसते, मूर्तीतला जो देव आहे तो दिसत नाही. आणि ते लोक तो देवही सगळ्यांना दाखवत नाही. नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समयोगत ईशांचित मत भक्ता. असे काही क्वचित भक्त असतात, त्या भक्तांना ते लोक दाखवतो. आणि ज्यांनी ते बघितलं त्यांचं ते चित्त आपल्याकडे त्या रूपाच्या माधुर्याने विधवलं. पाहिल्या विधलावी बैसेची वीज देखिला डोळा, बैसला मनी तोची मनी उच्चारे. असं देवाचं ते सुंदर रूप आहे, मनमोहक अशा प्रकारचं रूप आहे. त्याचं तुम्ही काय करा? स्मरण करा. अतिशय सुंदर आहे तो. त्या सुंदर रूपाचं स्मरण करा. आता त्याचं रूप सांगितलं, त्याचं स्वरूप सांगितलं, तो कुठे कसा आहे. पण मग त्याचं जर आपण स्मरण केलं, त्याची जर सेवा केली, सेवा करणाऱ्या करता, त्याची भक्ती करणाऱ्या करता तो काय करतो? अभंगाच्या शेवटी सम पाये कर कटी, सम पाये कर कटी.
विठोबार कुमाय जय विठोबार कुमाय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार 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 हरे विठोबार कुमार 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 हरे विठोबार कुमार जाति जग वृद जाति जग दाने वृद जाति जग बदला जाते जगदाने वृद जाते जगदाने पाय कर काटे तुझे मने समपाय कर कटे समपाय कर बिरजाचे जगदाने बिरजाचे जगदाने ब्रजाचे जगदाने ब्रजाचे जगदाने समपाय कर काटे कोटिमा समपाय कर काटे
समपाय कर कटी पाय कर कटी समपाय कर कटी कर कटी समपाय कर कटी समपाय कर कटी उबा तटी बिवरेच्या उबा तटी बिवरेच्या समपाय कर कटी समपाय कर कटी म्हणे भक्ती काजा दहावी लाजा लवलाहे. तुकाराम म्हणतात की भक्ताची कामं करण्यासाठी तो लवलाहे दहावे तात्काळ अशा प्रकारचा अनुभव येतो आणि भक्ताची कसलीही कामं करण्यासाठी तो लाज धरीत नाही. तुकाराम म्हणे भक्ती काजा दहावी लाजा लवलाहे समपाय करकटी वाटटी प्रभवीच्या झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी ज्ञानोबावे तुकोबावे संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. तरी न्यूनते करते अधिकचे ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज महाराज